18 तास उलटूनही जगबुडी नदीत कोसळलेल्या ट्रक चालकाचा शोध लागला नाही. शोध मोहीम सुरू. मुंबई गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावरून नदीपात्रात कोसळलेल्या ट्रक अपघाताला 18 तासाहून अधिक काळ उलटूनही ट्रक चालकाचा अद्याप शोध लागलेला नाही. बचाव पथकाकडून नदीपात्रात शोध मोहीम सुरू असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान भाजप नेते वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी वाहतूक पोलिसांनाही धारेवर धरत पुलावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत जाब विचारला. काय कामच नाही डिपार्टमेंट. हे डिपार्टमेंट फक्त हप्ते गोळा करायला आहे. शहरातनं ओव्हरलोड वाहतूक होते. आमचा सामान्य रिक्षा व्यवसाय केला, करा कारवाई करा. आमचा सामान्य कार्यकर्त्यांनी गाडी करा कारवाई. आणि हे तुम्हाला कळवता येत नाही. तुम्हाला झाली 10 वर्ष इथं, त्यामुळे पाणी रोखले तुम्ही इथं. आलं का कोणी? काय मेहरबानी केली काय? अरे हे चुकले तो. हे मला सांगा, कधी झालं ना? रोज एक 15 दिवसांनी गाडी येते. तुम्ही ते महसूल डिपार्टमेंट, हायवे डिपार्टमेंट, तुमचं सिटी गेले तुमचं. त्याला सामान्य माणूस गेला लगेच कारवाई करता तुम्ही. हे 20-20 वर्ष या जिल्ह्यात झाले ना. हे पाणी रोखलं इथं लोकांचं. 6 महिन्यापूर्वी दोन मुलं नाही गेले. मयत झाले खाली नदी जातात. बरेच ॲक्सिडेंट झाले. असं म्हणजे पहिलंच झालं. अपघातानंतर अनेक तास उलटूनही ट्रक नदीतच पडून असून तो बाहेर काढण्याबाबतही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच बेपत्ता ट्रक चालकाचा तातडीने शोध घेण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा तैनात करण्याची मागणीही त्यांनी केली. सध्या संबंधित यंत्रणांकडून शोधकार्य सुरू असून ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.